तुम्ही ज्या ज्या मुलांना शाळेत सोडता व शाळेतून घेऊन येता त्यांची हजेरी ज्यावेळी तुम्ही घेता म्हणजे त्यांना ज्यावेळी तुम्ही सोडता त्यावेळी त्यांच्या पालकांना कळावे याच्यासाठी हे ॲप डेव्हलप केलेले आहे. तुम्हाला काहीही करावं लागत नाही. फक्त एकदाच तुम्हाला जी मुलांची तुमच्या रिक्षामध्ये असतात त्यांची यादी तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायची असते. त्याच्यासाठी इथं वरती दिलेल्या बटनला तीन टिंबाच्या बटनला क्लिक करून डाउनलोड स्टुडंटला क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर इथं खाली एक बटन दिसतं. ह्याला तुम्ही ज्यावेळी क्लिक करताय त्यावेळी इथं पाहाल तुम्ही की इथं वरती एक यादी भरलेली आहे. इथं ज्या ज्या पालकांनी तुम्ही त्यांच्या मुलांना सोडता शाळेत आणि घेऊन येता अशी त्यांच्या मोबाईलमध्ये नोंद केलेली आहे त्या मुलांची यादी तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली येते. शाळेसहित येते. ज्यावेळी एखादी शाळा सिलेक्ट करतात त्यावेळी ज्या शाळेमध्ये जी मुलं आहेत ते त्या मुलांची यादी इथं दिसते बघा. हे ऑटोमॅटिक झालेलं आहे. आता मी हे म्हणजे बॅक करतो. आता दररोजच्या दररोज ज्यावेळी तुम्ही मुलांना शाळेत सोडता किंवा घेता त्यावेळी टुडेज प्रेझेंटला क्लिक करायचं आहे आणि ही तारीख ऑटोमॅटिकली ज्याच्या दिवसाची दिसेल ते तुम्ही ज्यावेळी सोडता त्यावेळी ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळी शाळेत सुटल्यानंतर त्यांना घेता मुलांना त्यावेळी रिक्षामध्ये त्यावेळी ह्या बटनला क्लिक करायचं आहे. त्या शाळेतील मुलांची यादी इथं दिसत राहील. आता मी शाळेत सोडतोय अशा ह्याला क्लिक करून ज्या शाळेच्या मुलांना आपण घ्यायला जातो त्या शाळेतील मुलं एकत्र दिसावी म्हणून शाळांची यादी इथं दाखवलेली आहे. आता ॲडव्होकेट PR मुंडर्गी जी शाळा आहे त्यातला क्लिक करतो. त्यातील ही एवढी मुलांच्या म्हणजे पालकांनी नोंद केलेली आहे त्याच्यामुळे एवढी मुलं दिसत आहेत ह्याच्यातील. तर हे असताना इथं फक्त दिसते शाळा फक्त तुम्ही निवडायची आहे म्हणजे ज्या त्यावेळी आणि निवडल्यानंतर फक्त इथं क्लिक केलं की एवढी सगळी मुलं बाबा तुम्ही तुमच्या रिक्षामध्ये म्हणजे शाळेमध्ये सोडलेली आहेत असं त्याचा अर्थ होतो. आणि इथं ज्यावेळी तुम्ही क्लिक करता त्यावेळी ही सगळी शाळेत तुम्ही सोडला त्याचा अर्थ होतो. एखादा मुलगा ॲबसेंट असेल तर इथं त्या मुलाच्या ह्याच्यावरती फक्त एखादा मुलगा जो कोण असतो किंवा मुलगी ती हजर नसते त्यावेळी त्याच्यावरती क्लिक केला तर ती हजर नाही आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही इथं क्लिक केला की ज्या त्या पालकांना सर्वांना कळते की हा आपला बाळ जे आहे म्हणजे रिक्षावाल्या मामांनी शाळेमध्ये सोडलेलं आहे. तसंच ज्यावेळी तुम्ही शाळेमधून पुन्हा घेता त्यावेळी इथं क्लिक करून आता ह्या शाळेत ही मुलगी आहे असं गृहीत धरून इथं सेव्ह केला तर लगेच जितकी पण मुलं आहेत ती तिथं शाळेतून घेतली गेलेली आहेत असं घरातल्यांना कळतं. म्हणजे समजा तुम्हाला 5 मिनटं जरी उशीर झाला तरी घरातल्यांना असं कळतं की 5 मिनटं उशिरा तुम्ही घेतलेला आहे आज मुलांना. त्याच्यामुळं घरातली निश्चिंत होतात. आणि तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना त्यांचा फोन येतो आणि आधीमध्ये ड्रायव्हिंग करत असताना फोन घ्यायचा म्हणजे प्रॉब्लेम जो आहे तोही वाचतो. तर पालकांना निश्चिंत करण्यासाठी हे वापरा जेणेकरून आत्ता जे गैरप्रकार चालतात म्हणजे गैरप्रकार होतात कधी कधी मुलांच्या बाबतीत जे आपण न्यूजमध्ये वगैरे ऐकतो तर तसं काही होऊ नये. तर त्याच्यासाठी ज्या त्यावेळी पालकांना आणि सगळ्यांना कळालं तर एकदम चांगली गोष्ट होईल की बाबा लगेच 5 मिनटात जरी मुलाला घेतलेलं नाही आहे किंवा असं काही जरी झालं तर सगळ्यांना कळावं. तर तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरत राहा. पालकांनाही निश्चिंत करा आणि तुम्हीसुद्धा आत्ता नवीन युगातले रिक्षा मामा किंवा बस मामा हे बना. काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या कंपनीच्या 99 60 70 60 60 या फोन नंबरवरती व्हॉट्सअप करा. आम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडवू. धन्यवाद.